पुढची एक मोठी बातमी आहे। अगदी थोड्याच वेळात शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची ताज हॉटेलमध्ये बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक होणार असल्याचं कळतं आहे। वांद्र्यामधल्या ताज लँडसेंड हॉटेलमध्ये सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे नगरसेवक निवडून आले त्यांना कालपासून ठेवण्यात आलेलं होतं आणि यानंतर ही बैठक होणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे या घडामोडींना आता काहीसा वेग आलाय। आपल्याला बघावं लागेल नेमकं या बैठकीमध्ये काय होतंय। बैठकीसाठी बनवण्यात आलेल्या पोस्टरवरती आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो सध्या आपल्याला पाहायला मिळतो आहे। तर ज्या ठिकाणी ही बैठक होणार आहे तिथली ही दृश्य आपण पाहतोय। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देतात। सूरज, खरं तर कालपासून अनेक पद्धतीची पतंगबाजी किंवा अनेक पद्धतीच्या वावड्या उडताना दिसतायत आणि आता जर आपण ते पोस्टर बघितलं तर त्यामधूनही काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न बघायला मिळतोय का? काय नेमकं इनसाइट्स आहेत याचे? यामिनी, नक्कीच आपण दोन गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे की भाजपने जो मॅजिक फिगर आहे 114 हा त्यांना गाठता आलेला नाहीये आणि ही संधी ही एकनाथ शिंदे यांच्या समोर देखील आहे। तर दुसरीकडे नगरसेवक फुटीचं जे राजकारण आहे हेही होऊ शकतं। त्यामुळे सावध पवित्रता घेत एकनाथ शिंदेंनी आपल्याच नगरसेवकांना इथे हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे। इतर कुठलीही पार्टीतले जे उमेदवार आहेत ते सध्या आपण पाहतोय की आपापल्या मतदारसंघात गाठीभेटींमध्ये गुंतलेले असताना शिंदेचे जे नगरसेवक आहेत हे हॉटेलमध्ये का, हा सर्वांनाच पडलेला एक प्रश्न आहे। मात्र दोन गोष्टी आहेत त्या म्हणजे शिवसेनेकडे प्रामुख्याने निम्म हे महापौर पद मिळावं, त्याचबरोबर ती स्टँडिंग कमिटी चेअरमन किंवा इतर स्थायी समितीत जे आहेत प्रमुख त्यांची मागणी ही एकनाथ शिंदे यांच्याकडनं जोर धरू शकते। त्यामुळे शिंदेच्या नगरसेवकांशिवाय भाजपला तो जो मॅजिक फिगर आकडा आहे हा गाठता येणं अशक्य आहे। त्यामुळे इतर कुणाचीही मदत हे भाजपकडनं घेतली जाऊ शकत नाही। त्यामुळे कुठेतरी बार्गेनिंग पॉवर ही एकनाथ शिंदेची वाढलेली आहे आणि मार्गदर्शन शिबिराच्या नावाखाली त्या हॉटेलमध्ये त्यांना ठेवलं असल्याची चर्चा आहे। अगदी सूरज, धन्यवाद माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट्स देखील जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।